गेल्या वर्षभर गडिंग्लज अंधारात होतं, आज पुन्हा एकदा प्रकाशमान होतंय, काय सांगाल? रस्ता झाला गडिंग्लज खरोखर हे स्ट्रीट लाईट चालू नव्हत्या, आज त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. मला आज खरोखर आनंद होत आहे, कारण की बरेच दिवसाचा हा प्रश्न होता की नगरपालिकेनं पैसे भरायचं काय कॉन्ट्रॅक्टरनं भरायचं. त्यावर गेल्या आठवड्यात मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावून यावर तोडगा काढला आणि हे जे काही बिल येईल ते नगरपालिका भरेल आणि त्यासाठी जे काही निधी लागेल ते मुश्रीफ साहेब देणार आहेत. त्यामुळं कसलाही प्रकारचा बोजा हे गडिंग्लज नगरपालिका आणि गडिंग्लज शहरातील नागरिकांच्यावर पडणार नाही. आज सगळा निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि आज खरोखर गडिंग्लज आज प्रकाशमय झालेला आहे आणि भविष्यामध्येही आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्या लाईटचा कायमस्वरूपी प्रश्न आपण संपवणार आहे की मी आपल्या माध्यमातून गडिंग्लज शहरवासींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि गडिंग्लज शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा जो मुश्रीफ साहेबांचा प्रयत्न आहे तो निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निश्चितपणे करू आणि येणाऱ्या शिवजयंती आणि काळभैरी यात्रेच्या आधी हा प्रकाशमय गडिंग्लज शहर व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. ते आज या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजण या गोष्टीला आपण सर्वांनी सहकार्य मनापासून या ठिकाणी आभार मानतो. नवीन साहेब, या स्ट्रीट लाईटवरून कलेक्टर ऑफिसला एक बैठक झाली होती, या बैठकीत काय ठरलं होतं? गेल्या आठवड्यात ही बैठक झाली होती, त्यामध्ये ही जी देखभाल दुरुस्ती आहे ती कॉन्ट्रॅक्टरनं करायची आणि लाईटीचं बिल हे नगरपालिकेनं भरायचं आणि त्यासाठी जे लागणारा निधी आहे ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून तो द्यायचा असं त्या बैठकीत ठरलं होतं. आणि भविष्यामध्ये आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा कायमचा प्रश्न निकाली काढणार. मध्यंतरीच्या काळात या स्ट्रीट लाईटवरून गडिंग्लज शहरात मोठं राजकारण करण्यात आलं होतं, काय सांगाल? मध्यंतरी निवडणुकीच्या पूर्वी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर या लाईटच्या माध्यमातून टीका झालेली होती. मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे, अधिकाऱ्यांना कोंडून किंवा अधिकाऱ्यांना दमदाटी करून स्ट्रीट लाईट लागत नाही, त्याला हाडाचा कार्यकर्ता लागतो. आणि मुश्रीफ साहेब हे काम करणारं नेतृत्व आहे, म्हणून मुश्रीफ साहेबांना गडिंग्लज शहरातील जनता व कागल मतदारसंघातील जनतेनं 6व्यांदा निवडून दिलेलं आहे. मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे, चांगलं काम करणाऱ्याच्या पाठींबा राहावा, चांगल्याला चांगलं म्हणाय शिका, एवढंच मला या निमित्तानं त्यांना विनंती करायची. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गडिंग्लज शहरातील सध्या कोणकोणते प्रश्न आपल्या अजेंड्यावर आहेत? गडिंग्लज शहराचा परवा कलेक्टर ऑफिसला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ग्राउंडचा वडरगे रोडला जे 10 एकरमध्ये जिल्हा परिषदचं ग्राउंड होणार होतं ते झाडांचा विषय प्रलंबित होता. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ते देखील प्रश्न निकाली काढण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं स्ट्रीट लाईटचा प्रश्न निकालीत काढण्यात आलेला आहे. म्हणजे असे विविध प्रश्न आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून निकाली काढण्यात येत आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये गडिंग्लज शहरातील सर्व प्रश्न आम्ही निकाली काढू असं. आणि गडिंग्लज शहर हे जिल्ह्याच्या नकाशावर व महाराष्ट्राच्या नकाशावर कसा नेण्यात येईल हे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे स्वप्न बाळगलंय, असा स्वप्न जे बाळगलंय ते आम्ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गडिंग्लज प्रकाशमय झालं आहे. हे करण्याकरता फक्त गडिंग्लजकर आणि मुश्रीफ साहेबांचे हात लावावे लागतात. जे वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी आपण म्हणाला की राजकारण झालं, गडिंग्लज शिवाय बाहेरच्या निसर्गाच्या पलीकडच्या लोकांनी कोणी इकडे येऊन हे प्रयत्न केले तर ते यशस्वी ठरणार नाहीत. त्याला बेंबीच्या डेटापासून मुश्रीफ सारखाच नेता पाठिंबा असायला लागतो, तरच हे गडिंग्लज शहर हे उज्ज्वल आणि प्रकाशमय होऊ शकतं. मगाशी तुम्ही म्हणालात की आणखीन तुमचे काय प्रकल्प आहेत. खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी आता एक प्रकल्प हाती घेतला, तो घरकुलाचा. गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता प्रकल्प, तो निश्चितपणे येत्या 2-3 महिन्यामध्ये नामदार मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते निश्चित निकालीत काढतील आणि गडिंग्लज शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा ध्यास हा मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. राजूंना गेल्या वर्षभरापासून रेंगाळलेल्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आज निकाली निघतोय, काय सांगाल? गेल्या वर्षभरात असं बघत होतं की प्रत्येकजण काहीतरी दगा घालायचा आणि लाईट चालू करून घ्यायचं, तेवढं 8 दिवस अधिकाऱ्यांना कोंडायचं 8 दिवस. पण पूर्णपणे हा निकाली येणारा प्रश्न होता. हा मुश्रीफ साहेबांच्या जास्तीत होणार होता, इतर कोणा जास्ती होणार नव्हता. 4 दिवस चालू केला आणि बंद केला, हा काय विषय निकाली निघण्यासारखा नव्हता. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या स्ट्रीट लाईट संबंधी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या होत्या, काय सांगाल? त्याच्यामध्ये कसं होत होतं की लाईट बिल कोण भरायचं याच्यावर एक अडचण होत होती. स्ट्रीट लाईट आज नगरपालिकेनं बिल भरायचं, परंतु त्यामध्ये असं ठरलेलं आहे की साहेबांनी आता
जागा द्या, त्यामध्ये मी तुम्हाला सोलर प्लांट बसवून देतो असं साहेबांनी कबूल केलेलं आहे.